मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला माझा माझा साधा प्रश्न तुमच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना आहे. इतके वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक भाषणाची सुरुवात माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो केली. उद्धव ठाकरेजी, तुम्ही जेव्हापासनं राजकारणात आलात त्या दिवसापासनं कालपर्यंत, ही निवडणूक सुरू होण्याच्या आधीपर्यंत तुम्ही म्हणायचे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. इंडिया आघाडीची जी सभा मुंबईत झाली तेव्हापासून तुम्ही हिंदू शब्द घेणं सोडलं. देशभक्त बोलता. हिंदू का सोडलं? देशभक्त म्हणायला आमची हरकत नाही आहे. हिंदू का सोडलं? का तुम्हाला लाज वाटते? लाज वाटते तुम्हाला, लाज वाटते. हिंदू शब्द घ्यायची लाज वाटते, कारण तुम्हाला भीती वाटते हे म्हटल्याबरोबर ज्यांच्या शरणी आता आपण गेलो आहे, ज्यांच्या भरोश्यावर निवडणूक लढवायची आहे, ते लोक नाराज होतील म्हणून तुम्ही हिंदू शब्द सोडला. म्हणून मी सांगतो, नकली कुठे म्हटलं जातं माहिती आहे? इथे नकली पण आहे. ते बाळासाहेबांचे सुपुत्र आहेतच, कोणी नाही म्हणूच शकत नाही, नाही म्हणण्याचं कारणही नाही आहे. पण संपत्तीचा वारसा त्यांच्याकडे, विचारांचा वारसा आता उरला नाही. होता पण तो आता राहिला नाही. विचारांचा वारसा, त्याला त्यांनी तिलांजली दिली आहे. आणि म्हणूनच आता विचारांचा वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथराव शिंदे चालवत आहेत. तर मी मोदींजींना भेटलो होतो त्यावेळेस तर ते बोलले की त्यांच्या घरात काही झालं तर पहिले फोन करणारा मी असेल. बरोबर आहे. हा, बरोबर आहे. तुम्ही ती मुलाखत पूर्ण घेतली ना? हा. पुढे काय म्हणाले ते? हेच म्हणाले ना, व्यक्तिगत त्यांना काय झालं, माझे बाळासाहेबांचे संबंध होते, बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत, त्यांना व्यक्तिगत काही झालं तर मी पहिला मदत करणार असेल. आणि खरं आहे, इतके ते वाईट मोदीजींबद्दल बोलायचे, तरीही ते जेव्हा आजारी होते तेव्हा मोदीजी जवळपास रोज किंवा एक दिवस आड फोन करायचे, त्यांच्या तब्येतीची चौकशी करायचे, डॉक्टरांची सल्लामसलत करायचे, एक्सपर्ट्स पाहिजेत का विचारायचे, काही सल्ला त्यांना वाटलं तर सल्ला द्यायचे. ही माणुसकी आहे. पण त्याच मुलाखतीमध्ये मोदीजींनी सांगितलंय की त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, म्हणून राजकीय दृष्ट्या आम्ही सोबत नाही. काल उद्धव ठाकरे बोलले की त्यांच्याकडे कॉल रेकॉर्ड नाहीये की किती वेळा कॉल केला. असं आहे, मला असं वाटतं की माणुसकी सोडली माणसाने की अशाच प्रकारे माणूस बोलतो. म्हणजे मला स्वतःला हे माहिती आहे, मला कल्पना आहे किती वेळा मोदीजी बोलले. अरे मी तर म्हणतो, एक वेळा जरी बोलले असते तरी देखील असं माणुसकी सोडून बोलणं हा निर्लज्जपणा आहे. आता